नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात विदर्भ विशेष अतिशय चविष्ट खूप खमंग आणि खुसखुशीत अशा शेगाव कचोरीची रेसिपी. शेगावची ही कचोरी तिच्या अनोख्या स्वादामुळे अगदी खूप प्रसिद्ध आहे. घरच्या घरी देखील सोप्या पद्धतीने ही शेगाव कचोरी बनवता येते. चला तर बघूयात आता याची कृती. सर्वप्रथम आपण कचोरीचं कव्हर किंवा पारीसाठीचं पीठ मळून घेऊ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 कप मैदा. इथे मी कपाच्या प्रमाणात हे सांगणार आहे. ह्याऐवजी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वाटीचं प्रमाण देखील घेऊ शकता. या 4 कप जो मेजरिंग कप आहे यामध्ये साधारण 35 कचोऱ्या होतात. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि ह्या 4 कप मैद्यासाठी आपल्याला अर्धा कप तेल घालायचं आहे. अगदी नॉर्मल टेम्परेचरचं तेल आहे, गरम वगैरे केलेलं नाही. ह्याऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता. थंडच नॉर्मल टेम्परेचरचं तेल किंवा तुपाचं मोहन घ्या, म्हणजे कचोऱ्या अगदी खस्ता खुसखुशीत अशा होतात. हे छान मिक्स करू. कचोरीमध्ये मोहनचं प्रमाण जर व्यवस्थित असलं तर त्या हमखास खुसखुशीत होतात. आता हे तेल आपल्याला या मैद्याला छान चोळून घ्यायचं आहे. हाताने असं एकसारखं चोळून घ्या. हे बघा, हे तेल मी या मैद्याला छान चोळून घेतलं आणि तुम्ही जर या प्रकारे याचा गोळा करून बघितला तर सहज याची मूद वळल्या जाते. म्हणजेच तेलाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर गोळा मळून घेऊ. पोळीचं ज्या प्रकारे आपण कणिक मळतो त्यापेक्षा जरा घट्ट मळा, पण अगदीच खूप कोरडं देखील मळू नका, कारण जास्त जर घट्ट झालं तर कचोऱ्या फुटतात, सहज त्या वळता येत नाही. हे बघा, हा मैदा मी असा मळून घेतला. तुम्ही बघू शकता हा मैदा अगदी खूप कोरडा नाही आणि पोळीच्या पिठाप्रमाणे खूप सैल देखील नाही. ह्या पद्धतीचा आपल्याला हा ठेवायचा आहे. आता ह्या प्रकारच्या भांड्याने आपण हे झाकून ठेवू. हवेशीर जर तुम्ही हे ठेवलं तर हा मैदा अजून अजून कोरडा होत जातो. त्यामुळे नेहमी करता असा हवाबंद भांड्याखाली तो झाकून ठेवा. त्यानंतर कचोरीच्या सारणासाठी एक वाटण करून घेऊ. तुम्ही जर बघितलं असेल तर शेगावची कचोरी छान अगदी मसालेदार आणि खमंग अशी असते आणि त्यासाठी एक खास वाटण केलेलं असतं. वाटणासाठी आपल्याला लागणार आहेत 12 ते 15 लसूण पाकळ्या, चवीनुसार हिरवी मिरची. विदर्भामध्ये एक खुरुसनी मिरची म्हणून बारीक तिखट मिरची मिळते, ती आवर्जून ह्या कचोऱ्यांसाठी वापरतात. ही तिखट मिरची तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून बडीशोप, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून अख्खे धणे घेणार आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेऊया. आता मिक्सरला आपण ह्याचं वाटण वाटून घेऊ. हे बघा, हे वाटण वाटून झालं. असं जरा ओबडधोबडच ठेवलं आहे. फार अगदी फाईन पेस्ट याची करायची नाही. त्यानंतर पसरट कढईमध्ये 2.5 कप बेसन घेऊया आणि हे बेसन आता आपल्याला छान हलकं तांबूस होईपर्यंत खमंग भाजायचं आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवा आणि कोरडंच हे बेसन भाजा. तेल वगैरे काहीही घालायची आवश्यकता नाही. माझं माहेर हे शेगावजवळ एक छोटंसं खेडेगाव आहे आणि हल्ली तर शेगावच्या आजूबाजूच्या सर्व खेड्यापाड्यांमध्ये किंवा तालुक्याच्या गावांमध्ये देखील ह्या शेगाव कचोऱ्या मिळतात. नांदुरा, खामगाव, मलकापूर सर्वच ठिकाणच्या ह्या शेगाव कचोरी खूप अप्रतिम असतात. बेसन भाजताना अजिबात आपल्याला घाई करायची नाही. हे बघा, हे बेसन छान भाजून झालं आणि मंद आचेवर हे बेसन भाजण्यासाठी मला साधारण 14 मिनिट लागले आहे. आता आपण हे बेसन एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. हे तेल जरा कोमट झालं की यामध्ये आता आपण केलेलं हे वाटण घालूया. हे वाटण आता आपल्याला जरा परतून घ्यायचं आहे. सर्व मसाले आपण कच्चेच घेतले आहे, त्यामुळे जरा परतून घेऊया. हे बघा,
हे वाटण मी जरा परतून घेतलं आणि यातून तेल देखील जरा वेगळं झालं आहे. आता यामध्ये हळद घालूया. 2 टीस्पून गरम मसाला घालायचा आहे. चिमूटभर हिंग घालूया आणि हे भाजलेलं बेसन घालू. चवीनुसार मीठ घालूया आणि सर्व साहित्य नीट मिक्स करू. हे सारण जेवढं छान खमंग आणि रुचकर होईल तेवढ्याच कचोऱ्या देखील खमंग आणि रुचकर होतील. हे बघा, हे मी छान मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाण्याचा हबका मारायचा आहे. अगदी एक सोबतच यामध्ये पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करून असा हबका घाला आणि हे मिक्स करत चला. आवश्यकता असेल तसं तसं यामध्ये पाण्याचा हबका मारत चला. छान मिक्स करून घेऊ. बघा, हे मिक्स केलं तरी अजून जरा कोरडा आहे, त्यामुळे अजून पाण्याचा हबका मारू. हे बघा, पाण्याचा हबका मारत मारत मी हे छान मिक्स केलं आहे. बेसन बघा किती मस्त फुललं आहे. आता जरी हे असं वाटत असलं तरी याला जरा एक वाफ आल्यानंतर आणि थोडं गार झाल्यानंतर हे छान सुटसुटीत असं होतं. आता आपण यावर झाकण ठेवू आणि याला 5 मिनिटासाठी दणकून वाफ काढून घेऊ. हे बघा, याला छान दणकून अशी वाफ आली आहे. आता आपण गॅस बंद करूया. सर्वात शेवटी 1 टेबलस्पून लिंबाचा रस घालू. कोथिंबीर घालूया आणि हे छान मिक्स करू. ज्या प्रकारे आपण सुटा झुणका बनवतो अगदी तसंच ह्याचं टेक्स्चर आपल्याला ठेवायचं आहे. हे छान मिक्स झालं. आता पसरट भांड्यामध्ये आपण हे गार होण्यासाठी काढून घेऊया. कचोरीचं सारण या भांड्यामध्ये मी गार होण्यासाठी बाजूला ठेवलं आहे. गार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे मिश्रण आता छान गार झालं आहे. आता आपण हाताने हे असं थोडं मोकळं मोकळं करून घेऊ, म्हणजे यामध्ये जर काही गाठी असतील तर त्या सुटून जातील, निघून जातील. आपण गरम बेसनामध्ये पाण्याचा हबका मारल्याने नंतर त्याच्याशी आपल्याला थोडे गोळे गोळे जाणवतात, पण ते असं ओलसरच आपल्याला हवं. फार कोरडं देखील नको. फार कोरडं झालं तर ते कचोरीमध्ये एका बाजूला जातं. असं ओलसर असलं की छान मस्त कचोऱ्या होतात. हे बघा, हे छान सुटसुटीत असं झालं आहे. आता आपल्याला हलक्या हलक्या हाताने याचे लहान लहान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहे. छोट्या लिंबाच्या आकाराचे याचे गोळे बनवा. असे सर्व गोळे मी आता बनवून घेते, म्हणजे आपल्याला कचोरीमध्ये भरायला अगदी सोपं असं होईल. इथे सारणाचे मी काही गोळे तयार करून घेतले आहे. आता आपण कचोरी तयार करून घेऊ. हे बघा, हे पारीचं पीठ देखील छान मुरलं आहे. आता आपण एक वेळा हे मस्त मळून घेऊ. आणि ह्याचा आता आपण एक गोळा काढून घेऊया. सारणाचा गोळा आहे त्या गोळ्यापेक्षा किंचित मोठा हा कवरचा गोळा असावा. हे बघा, हा सारणाचा गोळा आणि त्यापेक्षा मोठा हा कवरचा गोळा घेतला आहे. आता ह्या प्रकारे आपल्याला खोलगट ह्याची जरा वाटी करून घ्यायची आहे आणि ह्या वाटीवर आता हा गोळा ठेवून हे नीट बंद करून घेऊ. या प्रकारे हे छान बंद करून घ्या. हातावर असं घोळवून घेऊ आणि जरा असं या भागाने जरा दाबून घेऊया. ह्याला अगदी थोडं कोरडं मैदा लावू आणि हलक्या हलक्या हाताने दाब देत आता ही कचोरी आपण जाडसर अशी लाटून घेऊ. फार पातळ करू नका.
किंचित जाडसरच ठेवा। हे बघा, ह्या पद्धतीने अशाच काही कचोऱ्या मी आता तयार करून घेते। कचोरी जास्त पुरीप्रमाणे पातळ लाटायची नाही, किंचित जाडसर ठेवा आणि हे वरचं जे कव्हर आहे हे देखील जरा जाडसर ठेवा। तुम्ही जर हे अगदी पातळ केलं, पुरीसारखं केलं तर त्या कचोऱ्यात दीर्घ काळासाठी खस्ता राहत नाही। हे कव्हर जरा जाडसरच हवं असतं। बघा, अगदी सोपं आहे। हे असं नीट बंद करा आणि हातावर गोळवून घ्या। त्यानंतर या भागाने असं दाबून घ्या, म्हणजे सारण हे अगदी सर्वीकडे पसरेल। कचोऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल मध्यम गरम झालं की यामध्ये कचोऱ्या घालूया। एका वेळी तेलात सहज मावतील एवढ्या कचोऱ्या घाला आणि आता मध्यम ते मंद आचेवर आपल्याला ह्या कचोऱ्या तळायच्या आहे। मोठ्या आचेवर भरभर जर तुम्ही कचोऱ्या तळल्या तर त्या वर जळतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात, छान खुसखुशीत होत नाही। कचोऱ्या सुरुवातीला टाकल्या तेलाच्या तळाशी जातात आणि जसजशा तळल्या जातात तसतशा हळूहळू त्या वर यायला सुरुवात होते। बघा, सर्व कचोऱ्या आपल्या कशा तेलामध्ये वर आल्या आहे। आता आपण ह्याची बाजू पलटून घेऊया आणि दोन्ही बाजू पलटून मध्यम ते मंद आचेवर आपल्याला ह्या कचोऱ्या छान खरपूस होईपर्यंत तळायच्या आहे। कचोऱ्या तळताना घाई करू नका। हे बघा, दोन्ही बाजूनी पलटून ह्या कचोऱ्या किती छान खमंग तळून झाल्या आहे, अगदी खस्ता अशा झाल्या आहे। आता आपण ह्या काढून घेऊया। टेक्स्चर बघा किती छान आलं आहे। यातील तेल निथळवू आणि कचोऱ्या काढून घेऊ। अतिशय चविष्ट, खमंग आणि खुसखुशीत अशा शेगाव कचोरी तयार आहे। हे बघा किती छान कुरकुरीत ह्या झाल्या आहे, अशा आहे आणि सारण देखील बघा किती आतपर्यंत पसरलं आहे। या कचोऱ्या तुम्ही तळलेल्या हिरव्या मिरची बरोबर, हिरव्या चटणी बरोबर, गोड चटणी बरोबर खाऊन बघा किंवा दही कचोरी देखील याची खूप मस्त होते। कुठल्याही पद्धतीने ह्या कचोऱ्या खाऊन बघा, मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।